4 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता नकोशा झालेल्या प्रियकराचा प्रेयसीनेच काटा काढला. तिच्यासह 4 ते 5 जणांनी लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करून त्याचा खून केला. आनंदचे चिकलठाणा परिसरातील एका 45 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो रिक्षा चालित होता. ते जवळपास 4 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र महिलेची मुले मोठी झाली. आनंदचे व्यसन वाढले. त्यामुळे महिलेने आनंदला दूर केले होते. यावरून त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. काही दिवसांपासून त्यांचे सूत जुळत नव्हते. सतत वाद व्हायचे. त्यामुळे आनंद मध्येच कामाच्या शोधात मुंबईला गेला. काही दिवस तिकडे रमला. मात्र 5 दिवसांपूर्वी तो पुन्हा छत्रपती संभाजीनगर शहरात आला. त्यानंतर त्याने पुन्हा प्रेयसीचे घर गाठले. तेव्हा महिलेने त्याला आता माझा नाद सोड असे बजावले होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. 13 डिसेंबरला महिलेने त्याच्याविरुद्ध MIDC सिडको ठाण्यात तक्रारही दिली होती. त्यावरून आनंदविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आनंदच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही, अशी माहिती चिकलठाणा ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी दिली. आनंद वारंवार महिलेला त्रास देत असल्यामुळे तिने मुलाला हा प्रकार सांगितला. मुलाने त्याच्या 3 मित्रांना सोबत घेऊन आनंद घरी येताच त्याला घरात कोंडले. काठीने बेदम मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध पडला. निचपीत पडलेला आनंदला दोघांनी दुचाकीवरून साई टेकडी परिसरात नेऊन फेकले होते. 14 डिसेंबरला सायंकाळी काही लोक साई टेकडी परिसरात फिरायला गेले होते. त्यांना हा मृतदेह आढळला. ही माहिती चिकलठाणा पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, उपनिरीक्षक योगेश खटाणे, सहाय्यक उपनिरीक्षक MK नागरगोंजे, अंमलदार दीपक देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तात्काळ घाटीत पाठवला.